सगळं खायचं. मग त्यानंतर मी तुम्हाला बाबांनी आणलेला केक देणार आहे. आता दे ना. आता नाही, आता हे सगळं आधी फिनिश करायचं. चला आता खा बघू. हे बेटा, बरं मला सांगा, मी काही दिवस तुम्हाला चाइल्ड अब्युजमेंट, चाइल्ड एक्सप्लॉयटेशन, चाइल्ड हॅरॅसमेंट, गुड टच, बॅड टच आणि काय सांगितलं होतं? वाईट लोकांपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं? हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम नास्टी पीपल, बॅड गाईज. बरोबर. आणि हेही सांगितलं होतं की शिकायला आणि शिकवायला कसलीही लाज वाटता कामा नाही. लबाड. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. हे कोण बोललं? मी नाही बोललो. नेल्सन मंडेला. शाबास. आज मी तुला खाऊला पैसे देणार हा. बरं नील बेटा, मला सांग, तू जेव्हा खेळामध्ये जिंकतोस तेव्हा बाबा तुला शाबासकी कसे देतात? बाबा माझ्या पाठीवर पॅट करतात. बरोबर. आणि काय बोलतात? शाबास. बरोबर. आणि हा काय आहे? गुड टच. हा, चांगला स्पर्श. बरोबर. बरं मला सांगा, जेव्हा तुम्ही दुःखी असता, तुमचा मूड ऑफ असतो, तुम्ही रागावलेले असता, तेव्हा आई काय करते? डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवते. आणि तुमची समजूत घालते, तुम्हाला धीर देते, तुम्हाला शांत करते. आणि हा पण काय आहे? गुड टच. हे बघा मुलांना, शिक्षण व्यावहारिक असू दे किंवा सामाजिक, माणसाला प्रत्येक गोष्टीमधलं थोडं तरी बेसिक नॉलेज असलं पाहिजे. तोच माणूस समाजात चांगल्या प्रकारे जगू शकतो. एज्युकेशन इज नॉट फिलिंग ऑफ अ पेल. विदाउट नॉलेज यू विल डेफिनेटली गो टू द जेल. बरं, आता इकडे बघा. चेस्ट, माउथ, बम, सेंटर, थाई, वेस्ट हे सगळे काय आहेत? प्रायव्हेट पार्ट्स. आणि त्या पार्ट्सना टच करणं म्हणजे बॅड टच. आणि कोणी जर त्या पार्टला टच करत असेल तर काय बोलायचं? नो टच. स्टॉप. शेकिंग हँड्स, हगिंग, होल्डिंग हँड्स, हाय फाईव्ह हे कोणाला करायचं? पॅरेंट्स, फॅमिली, फ्रेंड्स, केअरगिव्हर्स, टीचर्स यांना. आणि आई बाबा मुका घेऊ शकतात. मला नील बेटा, ये बच्चा. ही तुझी लिपस्टिक लागली. चला आता आपण केक खायला जाऊया. चला ये बेटा. नील लवकर ये, लेट होतं स्कूलला. झालं चल या. गुड बॉय. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ला 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 ला. आई बाबा बघ प्रायव्हेट पार्टला हात लाव. अरे अरे मग तुझं अंग कसं पुसणार मी? गदड्या, बाबा आहे ना मी तुझा. आई बोलली. काय? अहो मी त्यांना आपण जे ठरवलं होतं ना ते शिकवलंय. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे माझं पोरग आता हुशार झालंय. आई बाबा बघ काय करतो. चल. स्वस्ती, माझी आईने बोलवलं. चल येते. हॅपी हॅपी. ये आई येईल, तू बस इकडे. ठीक आहे, आपण सेल्फी काढू. कुठला मूवी बघत होती तू? हा बघ किती चांगला फोटो आलाय ना. अरे काय झालं तुला, काय असं करते? अरे
अगं स्वस्ती, तू घाबरू नकोस. अगं तू घाबरू नकोस, रडू नकोस. हे बघ स्वस्ती, हे सगळं मी दादाला करायला सांगितलं होतं. हा, ही तुझी परीक्षा होती. हा टोटली प्री प्लॅन होता. मला बघायचं होतं की तुला जे मी शिकवलंय ना त्यासाठी तू कितपत तयार आहेस. खरंच? हो खरं. शिवन्या, हे आपल्या सावंत काका काकूंना जाऊन दे. काका, अरे बेटा ये काय कसं काय काय आणलं तू माझ्यासाठी बघू हे आईने दिलं. अरे वा ये ना बस ना बस 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 इथे बस तू. हा हे मी आतमध्ये ठेवून येतो आणि तुला काहीतरी खायला घेऊन येतो. काका, हा. काकू कुठे आहेत? काकू गेली तिच्या लेकीकडे. हा उद्या येणार आहे. म्हणजे तुम्ही घरात एकटेच हो हो आहात? मी एकटाच एकदम. काय तुझं एक्झाम वगैरे झाली? बर बरं तू आता काय घेणार? मला काय मी सरबत घेणार. सरबत, चहा, बिस्किट, नाही, चॉकलेट नको. मी चॉकलेट. जेवून आली. अरे पण चॉकलेट जेवल्यावर खातात. मी नाही खात. चॉकलेट बरं आपण टीव्ही बघू. आपण टीव्ही बघू. काका स्टॉप. ए माझी बहीण आली माळे राखी बांधायला. तू बांधीस का नीलला राखी? हो, सकाळीच बांधली. अरे वा गुड. मामा तुझा हात छातीला का लागतो? अरे बेटा चुकून लागला. आय एम रिअली सॉरी. पण तू अशी का बोलते? Mother has taught us about good touch, bad touch, child abusement and pedophilia. अरे वा एवढं सगळं नॉलेज. माय सिस्टर इज रिअली ग्रेट. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. रिअली? अरे पण झालं तरी काय? तू मुलांना चांगलं शिकवलंयस. तू त्यांना छान एक्सप्लेन केलंयस. चांगला स्पर्श कोणता, वाईट स्पर्श कोणता, चाइल्ड हॅरॅसमेंट, चाइल्ड अब्युजमेंट अँड सो ऑन. दिस इज द नीड ऑफ टुडेज टाइम टू स्पार्टन अप आवर किड्स. हो ना, अरे गरजेचंच आहे ते. पूर्वीच्या काळी ना लस्ट एवढ्या प्रमाणात नव्हती, पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या वयस्करांसाठी किंवा वयाने खूप लहान असलेल्या मुलामुलींसाठी, चिमुकल्यांसाठी मनात एक चांगली भावना, आदर आणि एक काळजी असायची. त्यांच्याबद्दल सेक्सची घाणेरडी भावना ना मुळीच नव्हती. मुलं मुली बऱ्याच प्रमाणात सेफ होत्या, पण आता ना कोणीच सुरक्षित नाहीये. त्यामुळे ना आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी. मुलांना योग्य ते शिक्षण द्यायला हवं. आणि शिक्षण द्यायला आणि घ्यायला कसली लाज, कसला संकोच. हो अगदी बरोबर आहे ताई. Giving sex education, it's not embarrassing. Being parents, it's our priority. Duty to mold our child like a great leader, fighter who fights for injustice, crime, corruption, and inappropriate activities. Yes, you are right, sister. Parents must have act like CCTV cameras. It's better to start early and use age-appropriate language. Social awareness is must, and proper education is so much important. I am really glad you prepared your children very well. तुला तर बेस्ट मदरचा अवॉर्डच दिला पाहिजे. थँक्यू माय स्वीट ब्रदर्स. स्वस्ती, तुला एक छान सांगते. एका आईने आपल्या मुलाच्या रक्षणासाठी जिजाऊ बनावं आणि वेळ पडली ना तर हातात तलवार पण द्यावी. वा ताई, लाखात एक बोललीस.